स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं। एवढंच नाही, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27% ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील असा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला। याचाच अर्थ ओबीसी आरक्षण टक्केवारीला आक्षेप घेणाऱ्या आणि जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याच्या दोन्ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्या। कोर्टाचा हा निर्णय भाजपसाठी फायद्याचा ठरणार असं बोललं जाते, परंतु मवियासोबतच शिंदे आणि दादांसाठी सुद्धा हा निर्णय जड जाणाराची चर्चा सुरू झाली आहे। यापूर्वी देण्यात आलेल्या निकालाच्या संदर्भात लातूर जिल्ह्यातील औसा येथून हस्तक्षेप याचिका दाखल झाली, मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बाग यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली। वॉर्ड आणि प्रभाग रचनेचा अधिकार हा सर्वस्वी राज्य सरकारचा आहे, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट करण्यात आलं। न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार पार पडणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। ओबीसी प्रवर्गाच्या 27% आरक्षणाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं फेटाळली आहे। इतर मागासवर्गीयांना 2022 पूर्वी प्राप्त झालेलं आरक्षण कायम ठेवत पुढील 4 महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्यात आणि त्यासाठी 1 महिन्यात अधिसूचना जारी करावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं गेल्याच महिन्यात दिले होते। ओबीसी आरक्षणाबाबतचा बांठिया आयोगाचा अहवाल 2022 साली सादर झाला होता। या पार्श्वभूमीवरती 1994 ते 2022 या कालावधीमध्ये अवलंबण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण प्रणालीनुसार निवडणुका घेतल्या जाव्यात। निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया 4 महिन्यांच्या आत पार पडेल यासाठी प्रयत्न करावीत असंही निरीक्षण खंडपीठाने यावेळी सांगितलं। त्यामुळे राज्यातील प्रभाग रचनांचं काम जवळपास पूर्ण झालं असल्याचंही समजते। ओबीसी समाजासाठी ही अर्थातच मोठी राजकीय संधी मानली जाते, पण या निर्णयानं राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता आहे, कारण हा निर्णय भाजपसाठी फायदा तर इतर पक्षांसाठी थोडासा जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी म्हटलंय। आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं काम जरी प्रशासनाचं असलं तरी करता करविता हे भाजपचे नेते असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। एकीकडे भाजप प्रभागांची तोडफोड करून आपल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना बनवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे। त्या संदर्भात पत्र देखील यावेळी आयुक्तांना देण्यात आलेलं। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे महापालिकेमध्ये भाजप महाविकास आघाडीचं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचं टेन्शन वाढवणार आहे। म्हणजे माजी नगरसेवकांच्या दृष्टीनं आकडा पाहिला तर भाजपनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी दुसऱ्या नंबरवरती आहे। विभाजन झाल्यानंतरही राष्ट्रवादी दादांकडे पुण्यातील सर्वाधिक नेते आणि कार्यकर्ते आहेत, त्यामुळे खरा प्रतिस्पर्धी हा दादांचा पक्ष असल्यानं भाजपला वाटत असल्याचं बोललं जातंय।